तर काल भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडला आहे. मला वाटतं 8 वाजल्यापासून नाही 9 वाजल्यापासून जवळजवळ 2 तास पाऊस चालू होता रात्री. हे काय बघू शकता पाणी किती साठले. आज जाऊन पत्रा तेवढा घेऊन येतो. आणि आता इकडे आता काय बाजार रायबा बांधू शकत नाही आपण, कारण लेवल झाल्या. आता एक पर्याय रायबानं त्या दिवशी इथं केले म्हणे रायबाला बाजाला इथं घ्यायचं म्हणतो, रायबाला इथं घ्यायचं म्हणतो आणि तीन इकडे बांधायची. आधी जागा केली पाहिजे. माझा आवाज ऐकला लगेच ब्रह्माशीट उठले बघा. चला पावसाने सुरुवात केली बहुतेक असं वाटतंय. तर आता सगळी गँग बाहेर घेऊन कुट्टा टाकलाय, खाद्य ठेवले, गायांचं आवरून झाले, निवांत खात बसली. इकडं भाज्या, इकडं रायफल, तिकडं कोपऱ्यात कार्तिक आणि इकडं हा शेट ब्रह्माशेट. आणि इथं काय पाऊस येत नाही. तर आपल्याला आता आज निघालोच मी 1-1.5 वाजता जाणार कराडला. शिथे एवढं टाकून घेतो पत्रा असा इथनं ती त्या झाडापर्यंत, म्हणजे रायबा आणि बाजा इथं आगळ पगळ बसलेली, त्यातला आणि एक बसले बारका आणि दोन्ही ताप. मग पूर्ण पावसाळा निवांत झाला आपण. व्हिडिओ करायला सगळा असा लेख टाकणार आहे आणि आपल्या फॅमिलीला काय वाटतंय ती बघूया. हे वाचून कधी हे सत्यात उतरणार. होय हो. कधी सत्यात उतरणार आहे? आहे ना त्याचा दस्तर. लवकरच. कधी लवकर कधी येणार आहे तो? सीझन आपलाच. त्याचा एक आणि ह्याचा एक जो सीझन आपला. आणि होय हो. म्हणायला लागलेत सगळी, तिकडे सारखा की दिसत नाही सा, म्हणायला लागलेत सगळी काय तुम्ही बाजीचं नुकसान करताय पळणारा बैल. इथं नुकसानाचा प्रश्न नाही, आम्ही जेवढं कष्ट करून बसलोय का नाही. काय म्हणला असा विषय काय? फॅन बंद केला हो. होय, विषय काय आहे, काल आपण व्हिडिओ टाकला का एका कार्यकर्ता नाहीच तो म्हणाय पण असतो, त्याने एक कमेंट केली की मग त्याला 5-6 रिप्लाय आलं, म्हणजे आपल्या बाजूने झालं. मग ते वाद होण्यापेक्षा मी काय केलं, रिमूव्ह करून टाकली, हाईड करून टाकली. तेव्हा मला आमच्या पण काय आहे काय तीशी किल्ला ओरिजिनल मग आणि म्हटला आपल्या डुप्लिकेट आहेत त्या सोडून त्याच्या ओरिजिनल आहेत. मला अशाही देता यार काय तुमचं, मला ते हाड कातडी झाली त्याला खायला घाला, खाया प्यायला द्या. तर भावड्याला सांगायचं आहे, भावड्या ही गाय घेतल्यापासून त्याची तब्येतच तशी आहे, तिला 2-3 टाइम अन्न आहे, खाद्य आहे. तरी काय 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 असे असते नाही, ती बानू पित्या तोवरती तशाच राहते, त्याच्या वेळेस त्या गाब जाते. बानू जी आहे ना, रायबा जी आहे ना, ती आहे ती कालच्या व्हिडिओ कार्तिक हे जे आपल्या ब्रह्माची मम्मी आहे. आणि आता ब्रह्माने त्याचं बंद केलं. बर नाही घालत अन्न. आणि कसं आहे, उन्हाळ्यात त्या पाणी पित नाहीत ना. होय, म्हणजे आम्ही हो का पहिल्यापासून आम्ही कोणाची बरोबरी करत नाही आणि आमच्या तुम्ही पण बरोबर करायला नका. आमच्या हाड कातडी एक असू दे ज्याची त्याची सांभाळणे बाबा, तुमची चांगली आमची घाण आहे. आमची नाही चांगली आहे तसं आम्ही आपलं गरीब लागे सांभाळतोय. तुमचं बाबा काय विषयच नाही. असू दे, जाऊ दे. असल्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं, डोक्यातच घ्यायचं नाही. बाकीच्या बघण्याचा वगैरे दृष्टिकोन बदलतो, म्हणजे त्याच्या एका कमेंटमुळे बाकीच्या काय वाटतं की बाबा यांचं लक्षच नाही. अहो बदलू दे, जी इथं येऊन बघते आपण आपलं काय असेल ती लाईव्ह आहे. म्हणून तर काय झालं विषय, म्हणून त्याला त्या कमेंटवर रिप्लाय वाढत गेलं. काय आलं तरी आपल्या फॅमिलीनं घाण बोलायला लागली. म्हणजे जाऊ दे, आपली फॅमिली आपल्याला जवळ ओळखती नव्हता. म्हणजे एक कमेंट वाचली, अरे तुला कोणी व्हिडिओ बघायला सांगितली का, तुला तर काही बघवत नसली काही, तीन म्हणले व्हिडिओ बघ बाबा वगैरे वगैरे. जाऊ दे. आणि कुठली एकाने केली तर कोण रायबा आणि हसते. मी आता त्याला सांगतो, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. वाळवा तालुक्यात एक छोटस गाव आहे शेनी, तिथला रायबा. आणि तो रायबा बिना पळता जन्मल्यास अखंड महाराष्ट्रात नव जगात तो जेवढ्या देशात बघतील तेवढ्या देशात सगळ्यांनी माहिती आहे रायबा कोण आहे. बिना पळता असा पहिलाच बैल आहे की जो बिना पळता एवढा फेमस आहे. तू लोड घेऊ नकोस भावड्या, आम्ही नाही पळवीन पहिल्यापासून सांगतो. आपला रायबा काहीच नाही, जाऊ दे मैदानात पळत पण नाही, तरी त्याच्यामुळे आमची ओळख आहे आणि आमच्या सगळ्यात दावणीची, आणि आम्हाला त्याच्यामुळे नाव मिळाले. रायबाई बरं का, आता सांगितलं कोण रायबाई तो.
आणि आम्हाला जर बघायचा असला तर मला वाटतं 2 वर्ष झाली 2.5-3 वर्ष झाली रायबाला ती व्हिडिओ तुला जाऊन बघ पहिल्यापासून मग तुला रायबा कोण कळेल होय कसा हाय रायबा. आणि त्याचा टोमला मी ओळखला कसला टोमला होता कोण रायबा नसतोय त्याला कुठला तर हिंदी केसरी बैल असेल बहुतेक असं दावून असेल ग असं ते कशा लोड घेते काय घेतलाय लोड लोड म्हणजे राग होतो ग बायला मालकाला बोलू बायलाला बोलले की मला झेडीत दिली बरं ते बायजाचं काय विषय ज्यांची त्यांची काय कुवत मानसिकता ती आपण बदलू शकत नाही. आणि बायजाचा विषय तुमचं मन माझं मन एकसारखं आहे म्हणजे सगळ्या जगाचं तसं आहे का. आणि तेच होते विषय आपण पण आता फॅमिली आपण हळवाय म्हणून बाजा सांभाळलाय आपल्या ठिकाणी दुसरं असतं तर बाजा ठेवला नसता. स्वार्थी आपण नाही आपण निस्वार्थ आहे बाज झाला आपलं आपल्याला माहित आहे ना. बाकीची प्रजा पण ठेवली नसती होय पाळणारच ठेवला बरं बाजा काय ठेवलाय त्याचं नुकसान आम्ही काय बरं नुकसान करायला म्हणून ठेवलाय बरं. आणि बघितलं ना आतापर्यंत त्याच्यासाठी किती खर्च केला काय काय केलं. चांगला बैल आणि ह्यांची आता खरोखर आशा होती की त्याला पाठवून द्यावा 4 बैलात पण 4 बैलात देऊन काय वाकडा तिकडचा फोन आला की ते म्हटले दादा आता पाठवून काय आता बंद झालं सीझनच बंद झालं तिथला. पण नकोच आहे मला तर वाटतंय कसं आहे माहित आहे का आता लय त्याच्यावर प्रयत्न केली ती बास आता त्याला खरंच वळू म्हणून घोषित करूया नाहीतर आदनं मधनं एखादा फेरा टाकू पळाला नाही पळाला राहिलं करायचं प्रयत्न चालू जाईल फक्त कुठे देऊ नका. काय कायचं म्हणणं की तुम्ही म्हणजे सारखं त्याला फेरा ठेवा मग त्याच्यावर लक्ष दिलं की इकडे नुकसान होतं आणि सारखं फेरा ठेवाय त्याच्या मापाचा बैल द्याला सुखाचं नव्हतं ते जाणं येणं तुम्ही आणि ज्यांना वाटतं का नाही की हे असं तसं तुम्ही एकदा जवळ येऊन आमचा खर्च बघा तुम्ही जवळ येऊन एकदा आमचं प्रयत्न बघा 2 दिवस राहा तुम्ही म्हणशील दादा काय करता हे तुम्ही बास करा तुम्ही स्वतः म्हणशीला हे सुखाचं नाही ही आशा आहे. आता आमचं ती घडायला लागलंय जसं की हा रायफल कार्तिक परत ब्रह्मा आता ही आपली 3 टार्गेट आहेत नियमानं रायबा काय आमचं काळीच आहे बाजा काळीच आहे म्हणजे त्यांच्यावर काय आम्ही एवढा लोड घेतलेला म्हणजे बाजावर घेतलेला रायबा काय आपण लोड घेतलेला नाही रायबाचा मैदान चालू असणारच तर बिना टेन्शन्स इकडे टेन्शन आहे बघा आम्हाला ही 3 कारण की आम्हाला माहिती आहे भविष्यात आणि कसं आहे माहिती आहे का आज आपण ह्या वर्षी आपल्याला लय ही झाले पुढचं वर्ष तर येईल ना आपलं त्याच्या पुढचं तर येईल ना आपलं असं म्हणत चालायचं. आणि नाद लागलाय आम्हाला आम्ही कोणाची बरोबरी करायला नाद केलेला नाही रायबा नाद लावलाय अहो त्यानं का पुसताय बरोबरी करायला नका तिथं डस्टर आहे कुठे ती काय डस्टर आहे डस्टर आहे हो बरोबरी काय करायची आणि काय मिळणार आहे कुणाची बरोबरी करून आमचं हाड काकडे एक आहे बघू वाटतं तर बघा राहू दे माप व्हिडिओ येतील बैलगाडी क्षेत्रात ती बघा इथंच कशाला आणि आम्ही व्ह्यूज साठी कुठलीच गोष्ट करत नाही करत असतो तर ही चित्र वेगळं असतं है ना काय पण दाखवत बसला असतो होय आलो कुठे निघाले काय काय व्हिडिओ होय काय पण घरातली भांडणं काय पण आपलं बोलत बसलं नवरा बायकोंची भांडणं माझी मस्करी वगैरे वगैरे हे काय आपल्या व्ह्यूज पाहिजे असते तर असं करत बसलो असतो पण नाही आणि आम्ही काय नसलं आपण टाकतच नाही व्हिडिओज टाकत नाही आम्ही तुम्ही का व्हिडिओ टाकत नाही रोज तुमचा आता व्ह्यू कमी व्हायला लागले मेसेज आम्ही व्ह्यूचा आणि कमेंटचा विचारच पैशाचा विचारच करत नाही व्ह्यूसाठी कमेंटसाठी जर दररोज आम्ही व्हिडिओ करत बसलो काम बाकी सगळी होय व्हिडिओ करायचं सुखाचा आपलं अर्धे तासच काम असते तिथं व्हिडिओ करायला लागलो 1.5-2 तास घुमतील कारण हे अँगल ते अँगल चालू आहे का व्हिडिओ का गेला थांबलंय काय कळत नाही आणि विचार करण्यासारखी नाही म्हणजे काय म्हणायचं ती अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे ह्यांनी एकटं एवढं सगळं नंदी सांभाळतात वैरण वगैरे वगैरे सगळं ही कोण नाही करू शकत कोण स्वतः कोणच नाही करू शकत एवढं ह्यांनी करतात हाय की मी हाय की नको मी येणार सकाळी रोज ग बस अजिबात नाही तसं नंदी तुमचं लक्ष लागत नाही परत अजिबात नाही कोण आणायचं शेडवर बस नाही तुम्हाला पाहिजे असं वैरणीला वगैरे 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 एखादा रोज बघा अजिबात रोज नाही कोण चालणार शेडवर तुमचं तुम्हीच मी येणार आहे आता झालं तर पुरगीचं स्कूल चालू आता श्रीशाची मम्मी गेलेली श्रीशाची मम्मी गेलेली श्रीशाच्या मामाच्या गावाला ते आता काल आगमन झाले त्यांचं आणि इथनं सुट्टीला जायच्या आधी ठरलेली की जेव्हा इथे येतील तेव्हापासून 5:30ला आम्ही 2 जाणार शेडवर आणि 7ला तरी घरात आल्यापासून तिची कामं लागणार परत मी पण दोन्ही भांडी करणार तुझ्या बरोबर काय बोलताय काय नाही खरंच असं करूया खरंच करे असं कारण कसं आहे माहितीये का जर गडी ठेवला तर त्याला 400 रुपये पगार आहे दिवसाला आणि 400 रुपयाचं काम पण नसतंय ते काय होतंय पुन्हा लोड येतोय त्या 400 रुपयाचाच ह्याच्यात काम होतंय दुसरी बायको असल्यागत अरे उठकी
लागा उठ की कर की. लागा काय लागा आता बसून नकोस काम करूया मग त्याच्यावर मी पण राबाय असते बरं का लागा बसून ती नको. दिसत नाही खरं कुणाला, पण दिसतं परत की हा तिच्यात हाताखाली ह्यो काय करतोय हा, मग. ते कॅमेरा पुढे तेवढं दिसतंय काम त्याच्या मागायलाच कोणाला दिसत नाही की बाबा काय चाललंय. लागा उठ लागा चल कधी बास, म्हणतो लय लागा, मोठं. त्या बायकोला पण मी एवढं उठ 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 करत नाही ती बरं काय होतं अंग असं हे होतं आळसाट लागत. आळसात तिच्या हा बाबा आहे. पगार द्यायचाय मग करू दे की त्याला वाटतं की हा ह्यो का कर नाही इथं बसलाय, असं होतंय सगळं. म्हणून मी माझं तर सांगणार तुम्ही हा लावा 100%. असं आठवड्यातनं 2 दिवस की बाकीची जी बाबा मोठी काम आहे ती उरकून घ्या. तशी आहेत की मदतीला आपलं. मग तीच की ती आहेत. अहो पण स्पेशली जर तुम्हाला वाटलं बाबा, आणि असं तसं शेतीला इकडे तिकडे गडी माणसंच असतात, फक्त नंदींच्यासाठी नको आहे एवढंच. नंदींच्यासाठी आपलं आपलं करणं वेगळं, होय बाकी काय सगळ्याला असतात. नाही तुम्ही म्हणशीला ही काय म्हणायचं ही काम नाही, तसं नाही माझं की शेण वगैरे आपलं आपणच काढायचं. कारण फक्त तेवढ्यासाठी जर 400 रुपये रोजचं द्यायचं तर काय नाही परवडत, आणि काम पण नसते ना तेवढं. नसतंय. म्हणून मी असे सांगते मैदानात ही ठीक आहे, मैदाना दिवशी लावा तुम्ही पगार देऊन लावा, पण एरवी नाही, रोज नाही. का रोज नाही बाई. मैदाना दिवशी 100% सांगते पगार देऊनच लावा की असं नको. आणि आपली फॅमिली हायच मदतीला. आणि 100% व्हिडिओ रोज सोडण्याचा आणि नाविन्य काहीतरी त्यात नाविन्य असण्याचा प्रयत्न करू. बरं आपली फॅमिली गोष्ट करायचं त्यात काय ते आपल्याला आपल्या अनिव्हर्सरी जवळ आले काय करायचं आपल्याला? नको सांगायला, हा सरप्राईज. तर आणि चालू केलाय मी व्हिडिओ, कारण यांनी म्हणतात गप्प बस, जर एखादा असलं होतं करू. एखादा असलं तर म्हणजे आणि ज्यांना खरंच छान जमतंय, खरं त्यांचं कुठं कशातच काय नाही, त्यांना पण होय. स्कोप मिळेल ह्यासाठी ह्यांनी म्हणतात की सांगूया. विषय काय आहे आम्हाला करायचा सिनेमॅटिक व्हिडिओ. आम्हाला नाही, मला तुमचं नाही काढी मात्र इंटरेस्ट. तर श्रीशैली मंदिर जवळजवळ वर्ष झालं मागे लागल्या आपल्या दोघांचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ करूया. ऐका मी आता घेतले मानव. आता विषय काय माहिती का, सिनेमॅटिक व्हिडिओ करणारा आपल्या इथं आमच्या इथं कोण नाही. हाईत बरं पण कोण येत नाही लवकर. हां फक्त कोण असलं तर इंस्टाला मेसेज करा आपल्याला पर्सनल. आमचा एक तेवढा दोघांचा सिनेमॅटिक व्हिडिओ करा. कसला सांग कसला म्हणजे ती इथं आल्यावर आम्ही सांगणार कॉन्सेप्ट, आधीच सांगून ठेवा, बघणार ती काय. हां मग ते व्हिडिओ करायचा आहे. मग कोण असलं तर इंस्टाला मला पर्सनल मेसेज करा. तुमचं पण आम्ही हे करू, कोलॅबरेशन करू. हो कोलॅबरेशन करणार आम्ही. आणि काय असेल ते आपण म्हणजे तुमचं पण चॅनल आपल्या मार्फत ग्रो होतोय का प्रयत्न करू हो. इंस्टाचा. फक्त बरं का फ्रीमध्ये बरं का. होय फ्रीमध्ये. वाटलंच तर आमचा आयफोन आहे, होय हा दुसरा फोन आहे, त्याच्यावर करा, तुमचं स्किल बघू. नाही आणि फायदा होणार काय तोटा नाही, नाही. त्याचा पण फायदा होणार आहे. आणि मेन म्हणजे असली जोरात माझ्याकडे आयडिया आहे की ती कुणाकडेच नाही, फक्त ती समोरासमोर समजणार आल्यानंतर. फक्त पावसाळा चालू आहे आधी आपलं करायचं आम्हाला व्हिडिओ, कारण की माझ्यापेक्षा शीज माझ्या लय मागे लागली. आणि जेव्हा मी ह्यांच्या लय दिवसानं लय दिवस मागं लागते तेव्हा नक्कीच काहीतरी चांगलं होतं. तर बघूया तरी. आणि आम्ही कॉन्टॅक्ट करणारच आहे. नाही कॉन्टॅक्ट आहेत की आपण 2-3 बघितली होती की, तर ती लांब आहेत ग. लांब आहेत. ती आज म्हणजे हरण्या वगैरे बैलाचं त्यांनी शूटिंग केलेलं, आता ती तिकडं इकडं यायची तर म्हणजे अवघड आहे. आमच्या आसपास असावे एक 10-12 किलोमीटर आहे ना. नाही असं असं तिथली असली या जायचं पैसे झाले. हा या जायचं पैसे द्यायला इथे. चालतंय चला. बघा तेवढ्या आमच्या सपोर्ट सिस्टीमची तेवढी इच्छा पूर्ण करायची. लय दिवस झालं म्हणजे मला वर्ष झालं नाही का? होय वर्ष झालं मागे लागल्या. वर्ष नाही लय वर्ष झालं. जाऊ दे, ज्यावेळेस वेळ येणार तेव्हाच ती पूर्ण होणार आहे. तर ह्यांनी आमचं ॲनिमेशन कलाकार आहेत. आता कुणाचं चित्र काढतात तर श्रीशाचं. नाही श्रीशैली नाही मग मला फील कसं चालली. हो लय मोठा व्हिडिओ झाले, 12 मिनिटाच्या आपल्या थापात झाले. तर ठेवू का ओके आणखी दाखव की. मग पूर्ण झालं दाखवते की. आणखी दाखव लगेच काढतो. डस्टर असून पण का तुम्ही टॉवेलला लावताय, ते निघायचं का. बरं मला खूपच कामी आहेत, मी नाही दाखवणार. कोण आहे ती, तुम्ही असं वाटतं. तर श्रीशाच्या जन्माधी ह्यांनी हे चित्र पूर्ण करते तोवर आम्ही काय आणलेलं बघा. ही आणून जवळजवळ आता 14 वर्ष झाली आणि ही आम्हाला लय आवडते. ती तिचं नाव आता मी विसरले, ती हित होती पहिली भिंतीवर. हा ही डोरी मी काय काय डोरा डोरा डोरा
कवा किती वर्ष झाली का 12 12 समोर वर्ष झालं स्टिकर आहे ती 2014चं स्टिकर आहे ती अजून आहे. देशात ऍडमिशन करायला जायचं आणि मी काय करत बसलो बघा. तर ही स्टिकर मी उभं दाखवते हा. तर असं आहे हे स्टिकर. श्रीशांतीला कशी नटवल्या बघा, असलं घेऊन येते आणि हिला लावत बसते. तर तिच्या टॉपला तिने इथं बटन पण लावलेत. 14 सालचं आहे हे स्टिकर आम्ही आणलेलं आणि हे आम्ही ऑनलाईन मागवले. पक्षी आता वेळ लागायला लागलाय, पूर्ण झाल्यावर दाखवूया हा. तर फायनली स्केच एवढंच पूर्ण केलंय. काय फायनली म्हणजे काय झाले एक्सपिरियन्स बघा की किती गंडवलंय हो. मार्कर इकडे द्या. गंडवू द्या आता, कोण गंडवून ते 800 जाते नाही. आणि मला म्हणलेत की, मी म्हणलं व्यवस्थित चालणार का? हो हो, फक्त उघडा ठेवू नका त्याला. त्यांनी गंडवलं म्हणून काय झालं, प्रॅक्टिस झालं ना आपल्याला गंडायचं. हा होय माणसं कशी असते तिथे असं दे. हे कोणाला दिसते की कार्टून. दुर्गा सांगेल दुर्गा. ए दुर्गा. आणि हे वाला आहे बघा शेट. मी आज आल्यापासून सकाळपासून सारखा माझ्याकडे बघते. नव्हतं ते तू नव्हतीस का नाही हं. ते सांगत नव्हतं पुढे. तिकडे अगं जाणार लगेच इकडे की. श्रीशाचा आणलाय का नवीन श्रीशाला मी. ती की लवकर यांनी बोलायला लागले. आणि ही बघा पोरगी शाळा बुडवून राहिल्या. नाही मग सुट्टे नाही 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 शाळा बुडवून राहिल्यास. नाही ये काय म्हणतात बघ. काय हे नाक पुसलं ते कोण आहे समू केस सांगते ना बाळाकडे समोर समय आता दुर्गा काढा परत स्केच पेन आणल्यावर नवीन. लागलं दुर्गाकडे. मी आता बसले मोठा व्हिडिओ झाला. बघ की छान आहे की दुर्गा. पण दुर्गा टिकलीच लाव. कशी बघते दुर्गा टिकलीच लावत नाही. समोरकडे कशी बघते बघ. अँग्री आहे अँग्री. एक डोळा समून एक डोळा कोणा आहे. भारी आली की ग. नाही नाही म्हणत फक्त कॅच पण सापला म्हणून. बघा बरं दिसते का ना समोर फोटो काढून घे तुझं दाखव. व्हिडिओ तसा आहे आता.